Welcome students in the new lecture of heterocyclic and polycyclic aromatic compounds. So guys, in this lecture we have to start our new topic, that is polycyclic aromatic compounds. So up to now we already discuss about the heterocyclic compounds. आतापर्यंत आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स बद्दल बोलत होतो, ज्याच्यात आपण बघितलंय की 5 member heterocyclic compounds, that is furan, pyrrole and thiophene. All preparation methods of all these three compounds, 5 member heterocyclic compounds, then reactions, then properties of 5 member heterocyclic compounds, and then we discuss about the 6 member heterocyclic compounds, that is pyridine. In pyridine we discuss the preparation methods of pyridine and reactions of pyridine and the nature of pyridine. So guys, we just start our next topic, that is polycyclic aromatic compounds. So what is polycyclic aromatic compounds? So just see this name, polycyclic. जर तुम्ही हे नाव बघाल तर याच्यातच तुम्हाला त्याचा मिनिंग समजेल की पॉलिसायक्लिक, पॉली होमोसायक्लिक, त्यानंतर पॉलिसायक्लिक. की पॉलिसायक्लिक म्हणजे काय की मोर दॅन टू, की ज्यावेळेस मोर दॅन 2 सायकल्स ज्या आहेत त्या फ्यूज होणार आहेत किंवा बाइंड्स होणार आहेत एकमेकाला, अशा कंपाऊंड्स आणि ते जे कंपाऊंड्स ॲरोमॅटिक असणार आहेत अशा कंपाऊंड्सला पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असे म्हणतात. तर ही त्याच्या नावातच त्याची डेफिनेशन दिलेली आहे. किंवा जर आपण नाव बघायचं ठरवलं की आपल्याला जर पॉली माहीत असेल तर आपण त्याचं इझिली त्याचं डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग आपण शोधू शकतो. तर त्याची सिंपल डेफिनेशन बघूया आपण. लगेच सुरुवात करूया की द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मेड अप ऑफ 2 or more बेन्झीन रिंग्स. की असे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे 2 or more बेन्झीन रिंग फ्यूज टुगेदर, की ज्याच्यात काय असतं की 2 or more बेन्झीन रिंग, असे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स की ज्याच्यात 2 or more की 2 किंवा त्यापेक्षा जास्त बेन्झीन रिंग्स ज्या आहेत त्या फ्यूज असणार आहेत टुगेदर, आर कॉल्ड ॲज पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स और पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स और फ्यूज रिंग हायड्रोकार्बन्स. बघा त्याला आपण काय काय म्हणू शकतो की ज्यावेळेस 2 किंवा 2पेक्षा बेन्झीन रिंग्स फ्यूज असणार आहेत किंवा दोघं बाइंड्स असणार आहेत, एकमेकाला बाइंड असणार आहेत, अशा रिंगला आपण काय म्हणणार आहोत, पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणणार आहोत किंवा पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणणार आहोत किंवा फ्यूज रिंग हायड्रोकार्बन. फ्यूज की दोघंही एकमेकाला फ्यूज आहेत, ही रिंग आणि ही रिंग दोघंही रिंग एकमेकाला फ्यूज आहेत, त्यामुळे फ्यूज रिंग हायड्रोकार्बन ही झाली त्याची फर्स्ट डेफिनेशन. जर तुम्हाला ही एक डेफिनेशन आवडली नाही तर आपण सेकंड डेफिनेशन बघूया की द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स विच कंटेन्स 2 or more rings that shares 2 or more carbon atoms, such compounds are called as polycyclic aromatic compounds. की असे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स की ज्याच्यात 2 or more रिंग्स ज्या आहेत ज्या शेअर करतात 2 or more कार्बन ॲटम्स, की असे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स की ज्याच्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त रिंग्स ज्या आहेत त्या शेअर करतात, काय तर दोघंही रिंग एकाच म्हणजे शेअर करतायत की 2 or more कार्बन ॲटम्स, की 2 किंवा 2पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स ज्या वेळेस शेअर करणार आहेत अशा कंपाऊंड्सला आपण पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो. तर दिस इज वेल नोन एक्झाम्पल ऑफ पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, दॅट इज नॅफ्थॅलिन. आपण नॅफ्थॅलिनबद्दल सुद्धा सुरुवातीला बोललेलो आहे. नॅफ्थॅलिन तुम्ही नॅफ्थॅलिनसुद्धा 11वी 12वी FY SY पासून डिस्कस करत आलेला आहात. तर दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिनमध्ये बघा आपण 1 2 3 4 नंतर 5 6 7 8 9 10 की 2 किंवा 2पेक्षा कार्बन, बघा हे जे आहेत 1 आणि 2 कार्बन ह्या इकडच्या रिंगलाही अटॅच, इकडची एक बेन्झीन रिंग आणि इकडची एक बेन्झीन रिंग दोघंही एकमेकाला अटॅच आहेत, किंवा 2 बेन्झीन, किंवा हे जर आपण अँथ्रासिनचं एक्झाम्पल बघितलं की इथे 3 ज्या रिंग्स आहेत त्या एकमेकाला अटॅच आहेत किंवा फ्यूज रिंग आहेत. अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो तर पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स.
तर हे झालं तिघही एक्झाम्पल. हे नॅफ्थॅलिन आपलं की 2 बेन्झीन ज्यावेळेस फ्यूज असतात त्याला आपण नॅफ्थॅलिन म्हणतो. ज्यावेळेस 3 बेन्झीन एकमेकाला फ्यूज असतात त्यावेळेस आपण त्याला अँथ्रासिन म्हणतो. आणि हा तुमचा फेनॅन्थ्रिन. फेनॅन्थ्रिनमध्ये फक्त पोझिशन चेंज होते की तुमचा जी तिसरी रिंग आहे हे बघा की या तिघही रिंग ज्या आहेत त्या कुठल्या पद्धतीने की सरळ सरळ या एकमेकाला अटॅच आहेत. तर इथे फक्त पोझिशन इथे ना अटॅच होता ती ह्या पोझिशनला अटॅच झालेली रिंग आहे. त्याला फेनॅन्थ्रिन असं म्हणतो की ज्याचा किंवा जी फ्यूज होण्याची जी पोझिशन आहे ती फ्यूज होण्याची पोझिशन किंवा हा जो बॉन्ड आहे बघा, तर इथे 1-2 बॉन्ड्स आहेत अल्फा बीटा. तर इथे जी ती रिंग फ्यूज झाली ती अल्फा पोझिशनला आणि ही बीटा आणि गॅमा पोझिशनला ह्या रिंगच्या. तर एवढाच एक फरक फेनॅन्थ्रिन आणि अँथ्रासिनमध्ये आहे. तर ऑल कंपाऊंड्स आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हे तिघही कंपाऊंड्स काय आहेत? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बिकॉज दे सॅटिस्फाय हकेल्स रूल. हकेल्स रूल सॅटिस्फाय करतात कारण ते प्लेनर आहेत, कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स आहेत. त्यानंतर सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. तिघही सायक्लिक आहेत, प्लेन एकाच प्लेनमध्ये आहेत. आणि कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स भाग बघा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट पूर्ण कॉन्जुगेशन आहे. जर तुम्ही बघाल तर पूर्ण तिघही रिंगमधून कॉन्जुगेशन होतं आहे किंवा सगळे जे डबल बॉन्ड्स आहेत ते डिलोकलाइज डबल बॉन्ड आहेत. जर तुम्ही हकेल्स रूल सॅटिस्फाय करायचं ठरवलं तर आपला हकेल्स रूल काय? 4n+2 इलेक्ट्रॉन सिस्टीम. जो n इज इक्वल टू आपण इंटिजर की 1 2 3 4 काही घेऊ शकतो. आणि हे घेतल्यानंतर जे तुमचे इलेक्ट्रॉन्स येणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स मॅच झाल्यानंतर आपला जो कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक आहे किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे हे डिसाईड होत असतं. तर इथे 1 2 3 4 5 टोटल 5 डबल बॉन्ड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक डबल बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन शेअर करत असतो. तर इथले 2 इलेक्ट्रॉन, इथले 2, इथले 2, 6, 2 8 आणि 2 10, टोटल 10 इलेक्ट्रॉन्स. जर आपण n इज इक्वल टू 2 घेतला तर 4 × 2 इज इक्वल टू 8 प्लस 2 इज इक्वल टू 10 पाय इलेक्ट्रॉन्स. तर आपलं जे आहे 10 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम इथे मॅच होते. तर 10 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आल्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो आपला ॲरोमॅटिक इन नेचर आहे. त्यानंतर इथे जर बघितलं आपण 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 दुने टोटल 7 × 2 इज इक्वल टू 14. जर आपण n इज इक्वल टू 3 घेतलं, n इज इक्वल टू 3, तर आपण इथे बघितलं की टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 14. का? 7 डबल बॉन्ड आहेत. 7 × 2 इज इक्वल टू 14 आणि 14 इलेक्ट्रॉन्स जर आपण इंटिजर व्हॅल्यू जी आहे ती 3 घेतली तर 4 × 3 इज इक्वल टू 12. 12 + 2 इज इक्वल टू 14. तर हा सुद्धा आपला जो अँथ्रासिन आहे तो ॲरोमॅटिक इन नेचर आहे. का? तर तो हकेल रूल फॉलो करतो. त्यानंतर हा तुमचा की इथे सुद्धा तुमचे 7 डबल बॉन्ड्स आहे. 3 2 5 आणि 2 7. 7 × 2 इज इक्वल टू 14. इंटिजर व्हॅल्यू 3 घेतली तर आपलं आन्सर येतं आहे ते 14 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि तो सुद्धा आपला हकेल्स रूल सॅटिस्फाय करतोय. म्हणून हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते ॲरोमॅटिक इन नेचर आहेत. सो दिस इज ऑल अबाउट ॲरोमॅटिसिटी ऑफ पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स की आपण जे तिघंही बघितले ते. त्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत जो आहे स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन अँड नॉमेनक्लेचर ऑफ नॅफ्थॅलिन. की स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन की नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर काय म्हणतं किंवा त्याचा नॉमेनक्लेचर आपण कशा पद्धतीने देणार आहोत. नॅफ्थॅलिन हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C10H8. So this is the molecular formula of नॅफ्थॅलिन. कशा पद्धतीने C10 आपण इथे नंबरिंग दिली बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. टोटल 10 कार्बन्स म्हणजे 10 कार्बन्स आहेत आणि 8 हायड्रोजन्स. की 8 हायड्रोजन्समध्ये 1 2 3 4 इथे 4 हायड्रोजन आणि इकडचे 4 हायड्रोजन. इथे जे आहे इथे कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन नाही का तर फ्यूज रिंग आहे. व्हॅलेन्सी जर आपण बघितली 1 हा एक बॉन्ड 2 आणि इकडचे 2, टोटल कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. आणि इथे टोटल 4 बॉन्ड्स आहेत. तसंच या कार्बनचं सुद्धा हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड
हा एक आणि हा एक, टोटल 4 बॉन्ड्स आहेत, म्हणून इथला कुठलाही प्रकारचा हायड्रोजन नाही आहे. म्हणून त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C10H8 अशा पद्धतीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याला नंबरिंग देताना बघा 1 2 3 4 की अल्फा पोझिशनपासून जिथून रिंग फ्यूज आहे तिथून अल्फा पोझिशनपासून नंबरिंग स्टार्ट करायची 1 2 3 4. त्यानंतर फिफ्थ जो नंबर आहे तो फ्यूजला नाही दिलेला बघा, तर तो त्याच्या ॲडजसंटला 5th 6th 7th 8th 9th आणि 10th. तर लास्ट जो नंबर आहे ते फ्यूज किंवा जी फ्यूज पोझिशन आहे त्याला आपण 9 आणि 10 नंबरिंग दिलं आहे. बाकी हे नंबरिंग देताना एवढी काळजी घ्यायची की नंबरिंग फ्यूज किंवा फ्यूज जिथे रिंग फ्यूज आहे त्या पोझिशनला सगळ्यात लास्ट नंबरिंग द्यायची. त्यानंतर ही जी पोझिशन आहे की एक ग्रीक लेटर्समध्ये जर तुम्ही ही फ्यूज किंवा ही फ्यूज पोझिशन जर पकडली तर हा त्याचा अल्फा पोझिशन आहे, ही पण अल्फा आहे. ही आणि ही पोझिशन सेम आहे कारण इकडे ॲडजस्टंट CH, इकडे याला फ्यूज पोझिशन जी आहे ती त्याला ॲडजस्टंट आहे, म्हणून ही पोझिशन सेम. त्यानंतर ही पोझिशन आणि ही पोझिशनसुद्धा सेम. हे तुम्ही ट्राय करून बघा की कशा पद्धतीने सेम, की याच्या सगळ्या ॲडजस्टंट पोझिशन्स किंवा सगळे जे ॲडजस्टंट जे पण एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत, की हा बीटा दोघंही सेम आहेत, हे आणि हे अल्फा. त्यानंतर हा सुद्धा बीटा हा तुम्ही म्हणजे उलट केला किंवा असा केला काही चेंज होणार आहे का? इथे हायड्रोजनच असणार आहे, इथे हायड्रोजनच असणार आहे, इथे पण हायड्रोजन, इथे हायड्रोजन. त्याच्या ॲडजस्टंटला हाच ग्रुप असणार आहे, याच्या ॲडजस्टंटला हाच ग्रुप असणार आहे. आणि हा सुद्धा तुमचा अल्फा आणि अल्फा, की ह्याच्यात आणि ह्याच्यात काही फरक आहे का? हा याच्यातसुद्धा ॲडजस्टंटला फ्यूज पोझिशन आहे, याच्या ॲडजस्टंटला इकडे CH ग्रुप आहे, याच्या ॲडजस्टंटला सुद्धा CH ग्रुप आहे, इथे पण सेम फ्यूज आणि CH ग्रुप. तर अशा पद्धतीचे पोझिशन्स आपण याचं नंबरिंग देताना काय तर नॅफ्थलीन कन्सिस्ट ऑफ 2 बेन्झीन रिंग फ्यूज टुगेदर. हे आपण आताच बघितलं की 2 बेन्झीन रिंग एकमेकाला फ्यूज असतात नॅफ्थलीनमध्ये. इन टर्म्स ऑफ व्हॅलंट बॉन्ड नॅफ्थलीन इज कन्सिडर 2 टाईप्स ऑफ रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर, की 2 प्रकारचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर त्याचं आपण आपल्याला बघायला मिळतं. तर ते अशा पद्धतीने की कुठलं रेझोनन्स स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दिस आर द पोझिशन्स 1 4 5 आणि 8 1 4 5 आणि 8 इंडिकेट्स अल्फा पोझिशन, की 1 अल्फा आहे, 4 अल्फा पोझिशन आहे, 5th अल्फा पोझिशन आणि 8 जी आहे ती अल्फा पोझिशन. 1 4 5 आणि 8 इंडिकेट्स अल्फा पोझिशन अँड द पोझिशन 2 3 6 आणि 7th म्हणजेच 2 बीटा 3 बीटा 6 बीटा आणि जी 7th पोझिशन आहे ती बीटा. इट इंडिकेट्स बीटा पोझिशन, की आपण हे आताच बघितलं की सिमिलर अल्फा जे आहेत ते 1 4 5 8 पोझिशन्स. त्यानंतर बीटा आणि बीटा ते आहेत 2 3 आणि 6 7 ह्या पोझिशन्स. हे सगळं आपण डिस्कस केलं स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थलीनबद्दल, की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्यानंतर त्याच्या पोझिशन्स नंबरिंगने कशा इंडिकेट करायच्या, त्यानंतर अल्फा बीटा किंवा ग्रीक लेटर्सने कशा पद्धतीने इंडिकेट्स करायच्या, कुठल्या पोझिशन्स अल्फा असणार आहेत, कुठल्या बीटा पोझिशन्स असणार आहेत. त्यानंतर आपण नॉमेनक्लेचरकडे वळणार आहोत आता. तर त्याचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने ठरणार आहे, तर नॉमेनक्लेचर ऑफ नॅफ्थलीन, तर त्याचे काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज NH2 और अमाइन ग्रुप इज अटॅच टू द फर्स्ट पोझिशन. इथून नंबरिंग स्टार्ट केली 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पोझिशन फ्यूज पोझिशन. तर फर्स्ट पोझिशनला आपला अमाइन ग्रुप आहे किंवा NH2 ग्रुप आहे, तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं ठरणार आहे, अल्फा नॅप्थिल अमाइन, की फर्स्ट पोझिशनला NH2 ग्रुप असल्यावर अल्फा नॅप्थिल अल्फा म्हणू शकतो, म्हणजे ही त्याची अल्फा पोझिशन. आपण मगाशीच बघितलं की अल्फा पोझिशन आणि ह्या सगळ्या बीटा पोझिशन, ही पोझिशन अल्फा, तर त्यामुळे त्याला अल्फा नॅप्थिल अमाइन किंवा 1 नॅप्थिल अमाइन असं दोघंही, हे ग्रीक लेटर्सचे नॉमेनक्लेचर आणि हे नंबरिंग दिल्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर, की 1 नॅप्थिल अमाइन किंवा अल्फा नॅप्थिल अमाइन. त्यानंतर त्याचं सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण, की दिस इज द सेकंड एक्झाम्पल, की सेकंड पोझिशनला तुमचा हायड्रोक्सी ग्रुप आहे,
किंवा अल्फा बीटा पोझिशनला तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि हा तुमचा सिंपल नॅप्थॅलिन. तर त्याचा नॉमेनक्लेचर काय येणार आहे? 2 हायड्रॉक्सी नॅप्थॅलिन किंवा बीटा हायड्रॉक्सी नॅप्थॅलिन. बीटाला पोझिशनला तुमचा हायड्रॉक्सी ग्रुप OH ग्रुप आणि तुमचा उरलेला नॅप्थॅलिन किंवा बीटा हायड्रॉक्सी नॅप्थॅलिन किंवा 2 हायड्रॉक्सी सेकंड पोझिशनला OH ग्रुप 2 हायड्रॉक्सी नॅप्थॅलिन असं त्याचं नॉमेनक्लेचर असणार आहे. त्यालाच जर बीटा नॅप्थॉल हे नाव जर ऐकलं असेल तर बीटा नॅप्थॉल OL की ज्यावेळेस अल्कोहोल ग्रुप आपल्या कुठलाही याला ज्यावेळेस अटॅच असतो त्यावेळेस त्याला आपण थॉल म्हणत असतो की हा तुमचा बीटा पोझिशनला OL अल्कोहोल ग्रुप, त्यामुळे बीटा नॅप्थॉल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, इथून नंबरिंग. आता इथे मुद्दामून मी तुमच्या माहितीसाठी इथून नंबरिंग दिली, पण पूर्ण कंपाऊंडमध्ये नंबरिंग देताना जी आहे ना ती एका साईडने जर इकून सुरुवात केली ना तुम्ही कंटिन्युअसली इकून नंबरिंग देत जायची. आता ह्या कंपाऊंडमध्ये मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी नंबरिंग, कारण पूर्ण तो प्लेनर म्हणजे सगळ्या पोझिशन सिमिलर आहेत. इथून नंबरिंग जरी स्टार्ट केली तुम्ही, इथून नंबरिंग स्टार्ट केली, फक्त याच्या अल्फा पोझिशनपासून नंबरिंग स्टार्ट करायची, पण इथून येताना ती अशाच पद्धतीने केली पाहिजे. किंवा इथून नंबरिंग स्टार्ट जर केली तर ती अशा पद्धतीने नंबरिंग इकून देत इथून 9 आणि 10 अशा पद्धतीने नंबर. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की इकून किंवा इथेच बघा, इथून नंबरिंग स्टार्ट केली 1 2 3 4 5. ठीक आहे, मी म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगितलं, पण तुम्ही हीच नंबरिंग लक्षात ठेवा फिक्स, परत तुमचं कन्फ्युजन व्हायचं. तर जरी इथून नंबरिंग स्टार्ट केली 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 आणि 8 पोझिशनला तुमचा ब्रोमिन ग्रुप आहे, तर 1,8 डायब्रोमो नॅप्थॅलिन असं या कंपाऊंडचं नाव आहे. की 1 पोझिशनला आणि 8 पोझिशनला तुमचा डायब्रोमो ग्रुप आहे आणि डायब्रोमो नॅप्थॅलिन असं त्याचं नॉमेनक्लेचर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इज फर्स्ट पोझिशनला तुमचा अमाइन ग्रुप आणि सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप, तुमचा बाकीचा नॅप्थॅलिन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो 2 नायट्रो 1 नॅप्थिल अमाइन, सेकंड पोझिशनला नायट्रो ग्रुप आणि फर्स्ट पोझिशनला तुमचा अमाइन ग्रुप. तर 2 नायट्रो 1 नॅप्थिल अमाइन, दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड. अँड द लास्ट एक्झाम्पल इज सेकंड पोझिशनला सिंपल नायट्रो ग्रुप, तर 2 नायट्रो नॅप्थॅलिन किंवा अल्फा बीटा पोझिशन, ही बीटा पोझिशन आहे तर बीटा नायट्रो नॅप्थॅलिन असं याचं नॉमेनक्लेचर असणार आहे. तर दिस इज ऑल अबाउट. अतिशय सोपं आहे नंबरिंग. तुम्ही बाय नंबरिंगने किंवा ग्रीक लेटर्सने नंबरिंग कशी द्यायची किंवा कशा पद्धतीने कोणता ग्रुप कुठे अटॅच आहे हे समजलं तर तुम्हाला नॉमेनक्लेचर अतिशय सोपी गोष्ट आहे. म्हणजे एवढं काही नाही की त्याच्यात खूप जास्त डोकं लावायची गरज आहे. तर हे झालं आपलं बेसिक इंट्रोडक्शन किंवा स्ट्रक्चर अँड नॉमेनक्लेचर ऑफ नॅप्थॅलिन. त्यानंतर आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो सिंथेसिस ऑफ नॅप्थॅलिन, की नॅप्थॅलिनचं सिंथेसिस कसं करायचं किंवा नॅप्थॅलिन कसा बनवायचा. तर त्याची सिंथेसिसची एक स्पेशल रिॲक्शन आहे, ज्या सिंथेसिसचं नाव आहे हॅवॉर्थ सिंथेसिस ऑफ नॅप्थॅलिन. की हे हॅवॉर्थ सिंथेसिस अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्झामला 100% कुठे ना कुठे तुम्हाला एक्झामला 3-4 मार्कासाठी ही रिॲक्शन असणारच आहे. तर हॅवॉर्थ सिंथेसिस, आणि अतिशय म्हणजे इन केस फ्युचरमध्ये सुद्धा हॅवॉर्थ सिंथेसिस खूप महत्त्वाचं आहे. कशाबद्दल तर सिंथेसिस ऑफ नॅप्थॅलिन, जिथे कुठे सिंथेसिस ऑफ नॅप्थॅलिन आलं तिथे हॅवॉर्थ सिंथेसिस येणारच आहे. तर हॅवॉर्थ सिंथेसिस व्यवस्थितपणे समजून घ्या. द स्ट्रक्चर ऑफ नॅप्थॅलिन इज कन्फर्म बाय हॅवॉर्थ सिंथेसिस, की नॅप्थॅलिनचं जे स्ट्रक्चर आहे ते कशाने कन्फर्म केलं जातं, हॅवॉर्थ सिंथेसिसने कन्फर्म केलं जातं. इन धिस मेथड नॅप्थॅलिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम बेन्झीन, की या मेथडमध्ये की नॅप्थॅलिन कशापासून बनवला जातो, तुमचं सिंपल बेन्झीनपासून त्याचे प्रिपरेशन स्टार्ट होते. त्यानंतर बेन्झीन इज ट्रीटेड विथ सक्सिनिक अनहायड्राइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सक्सिनिक अनहायड्राइड आणि दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन, की बेन्झीनची कशासोबत ट्रीट केला जातो, तुमचा सक्सिनिक अनहायड्राइडसोबत इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, इन प्रेझेन्स ऑफ फिडेल क्राफ्ट असा रिएक्शन आपण बघितलेला आहे. तर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3
जशा पद्धतीने आपला अनहायड्रेट होता सक्सिनिक अनहायड्रेटची रिॲक्शन आपण बघितली होती कशासोबत फायव्ह रेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये थायोफिन पायरॉल आणि फ्युरॉनसोबत. एकतर आपण ॲसिडिल क्लोराईड यूज केला किंवा ॲसिडिक अनहायड्राईड. तशाच पद्धतीने हा सक्सिनिक अनहायड्राईड. तर त्याची फ्रिडल क्राफ्ट असायलेशन किंवा AlCl3 सोबत रिॲक्शन होऊन आपल्याला नेक्स्ट जो कंपाऊंड मिळणार तो अशा पद्धतीचा. सगळ्यात आधी हे बघूया आपण की 1 मिनिटात मग आपण रिॲक्शन एक एक करून डिस्कस करूया की बेन्झीन इज ट्रीटेड विथ सक्सिनिक अनहायड्राईड इन प्रेझन्स ऑफ AlCl3 टू फॉर्म बेन्झोइल प्रोपिओनिक ॲसिड. तर त्याच्यापासून तुमचा हा कंपाऊंड मिळतो की बेन्झोइल प्रोपिओनिक ॲसिड. अशा पद्धतीचा आपल्याला प्रोडक्ट मिळतो. विच ऑन क्लेमन्सन रिडक्शन गिव्ज फेनिल ब्युटारिक ॲसिड. याचं त्यानंतर फर्दर क्लेमन्सन रिडक्शन केलं की इन प्रेझन्स ऑफ ZnHgHCl. क्लेमन्सन रिडक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. आता तुम्ही ती पण शिकालच, पण बघा की क्लेमन्सन रिडक्शन काय करतं की कार्बोनिलचं रिडक्शन करून त्याचा CH2 ग्रुप बनवत असतं. की कार्बोनिलचं रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिडक्शन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन. की कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करत असतं आणि याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करत असतं. ते आपण नेक्स्ट पुढच्या पेजवर बघणारच आहोत. तर त्याच्यापासून आपल्याला फर्दर क्लेमन्सन रिडक्शन गिव्ज फेनिल ब्युटारिक ॲसिड असा प्रोडक्ट मिळेल. त्यानंतर विच ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 गिव्ज अल्फा टेट्रालोन and this alpha tetralone on Clemmensen reduction gives tetraline and which on heating with selenium gives naphthalene. 5-6 स्टेपची ही रिॲक्शन आहे. जरी खूप मोठी रिॲक्शन वाटली तरी अतिशय सोप्या पद्धतीने जर समजून घेतली तर लगेच म्हणजे सोप्या पद्धतीची रिॲक्शन आहे. तर सगळ्यात आधी बघा रिॲक्शन बघताना तुम्हाला समजेनच की बेन्झीनची रिॲक्शन सक्सिनिक अनहायड्राईडसोबत AlCl3 ही आपण इथेपर्यंत तर आपण शिकलेलो आहोत की हे तुमचं सिम्पल फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन हा बॉन्ड ब्रेक होणार. बेन्झीनचा अटॅक इथून अटॅक इथे होणार. हा बॉन्ड शिफ्ट होऊन हा बॉन्ड ब्रेक होणार. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा तुमचा OH आणि इथे तुमचा हा बॉन्ड हा बॉन्ड जो आहे तो बनला गेला आणि हा COH ग्रुप ॲज इट इज की हा एवढा ग्रुप COH. आणि मग अशा मोइटी मिळाल्यानंतर त्यानंतर तुमचं क्लेमन्सन रिडक्शन. मी आता सांगितलं क्लेमन्सन रिडक्शन काय करतं, कार्बोनिल ग्रुपचं रिडक्शन करतं कशामध्ये, तर CH2 मध्ये. क्लेमन्सन रिडक्शनचा जो रिएजंट आहे तो कोणता आहे, ZnHg इन प्रेझन्स ऑफ HCl. झिंक मर्क्युरीची रिएक्शन इन प्रेझन्स ऑफ HCl. त्याच्यापासून आपल्याला जो पुढचा प्रोडक्ट मिळतोय तो अशा पद्धतीचा बघा की कार्बोनिलचं रिडक्शन करून त्याचा कन्व्हर्जन कशामध्ये, CH2 मध्ये. बाकीचं पूर्ण ग्रुप ॲज इट इज, इकडचा ग्रुप ॲज इट इज, हा ॲज इट इज, याचं रिडक्शन केलेलं आहे कार्बोनिलचं CH2 मध्ये. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे, गिव्ज फेनिल ब्युटारिक ॲसिड. की याच्या क्लेमन्सन रिडक्शन नंतर आपला जो प्रोडक्ट मिळाला तो फेनिल ब्युटारिक ॲसिड असा फायनल आपला हा प्रोडक्ट मिळाला. त्यानंतर फेनिल ब्युटारिक ॲसिड मिळाल्यानंतर विच ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट गिव्ज टेट्रालोन. नंतर नेक्स्ट ॲज इट इज रिॲक्शन पुढच्या पेजवर. की नेक्स्ट ज्यावेळेस हिटिंग करणार आहोत इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तर काय होणार आहे हिटिंगमध्ये, तुमचा हिटिंगमध्ये काय होणार आहे, H+ दिल्यानंतर जो तुमचा COOH ग्रुप होता इथला, की अशा पद्धतीचा जो ग्रुप होता क्लेमन्सन रिडक्शन केलं, COOH कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन CH2 मध्ये झालं. आता आफ्टर दॅट हिटिंग केल्यानंतर इन प्रेझन्स ऑफ H2SO4 हा प्रोटोनेशन करणार आहे या OHला, हा वॉटर बनून बाहेर पडणार आहे. H2O हिटिंग केल्यानंतर H+ दिल्यानंतर वॉटर मॉलिक्यूल म्हणून बाहेर पडल्यानंतर परत म्हणजे हा इथला बॉन्ड याच्यावर अटॅक करून हा बॉन्ड इकडे शिफ्ट होऊन आपला वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे आणि इथं तुमचा बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. तर हा तर सायक्लिक फॉर्म तयार झाला. आता त्यानंतर परत तुमचा हा एक कार्बोनिल आहे तो काढून टाकण्यासाठी तुम्हाला म्हणजे हा जो आहे तो आपला अल्फा टेट्रालोन तयार झाला. अल्फा टेट्रालोन तयार झाल्यानंतर त्याची परत
क्लेमन्सन रिडक्शन जे आपण आता मागाशीच केलं ते की त्याचं कार्बोनिलचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करण्यासाठी आपण क्लेमन्सन रिडक्शन करत असतो. तर परत तेच करायचं हा कार्बोनिल काढण्यासाठी ZnHgHCl इन प्रेझन्स ऑफ Zn झिंक मर्क्युरी इन प्रेझन्स ऑफ HCl की जे आहे क्लेमन्सन रिडक्शन की त्याच्याने आज पुढचा कंपाऊंड ॲज इट इज मिळालं CH2 आणि या कार्बोनिलचं कन्व्हर्जन त्यांनी केलं आता CH2 मध्ये. म्हणजे हा स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे की अशा पद्धतीने आपला टेट्रालिन मिळाला आणि त्या टेट्रालिनचं परत डिहायड्रोजनेशन कॅटॅलिटिक डिहायड्रोजनेशन ज्या पद्धतीने आपलं बघितलं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बघितलं की ॲडिशन ऑफ हायड्रोजन त्याच्याच अपोजिट डिहायड्रोजनेशन की जे काय डिहायड्रोजनेशन म्हणजे की डी म्हणजे निघून जाणे किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन रिमूव्ह इथे CH2 बघा हा कंपाऊंड ॲज इट इज CH2 इथून हायड्रोजन रिमूव्ह करून इन प्रेझन्स ऑफ सेलेनियम आणि हीटिंग दिल्यानंतर तुमचे 4 हायड्रोजन 2H2 1 2 3 4 की CH2 मधला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन इथला एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन -2H2 म्हणजे 4 हायड्रोजन निघून जाणार आहेत आणि डिहायड्रोजनेशनमध्ये तुमचा डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि ज्यावेळेस डबल बॉन्ड फॉर्मेशन झाला त्यावेळेस तुमचा नॅफ्थॅलिन ॲज इट इज फायनल प्रोडक्ट असा मिळालेला आहे. तर दिस इज ऑल अबाउट हॅवॉर्थ सिंथेसिस. परत एकदा 1 मिनिटात आपण रिॲक्शन बघणार आहोत की सुरुवातीपासून की दिस इज बेन्झिनची रिॲक्शन कशासोबत अनहायड्रेटसोबत. दिस इज फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ AlCl3. ही आपण आता इथपर्यंत तुम्ही फॅमिलियर झाला आहेत की अशा पद्धतीने रिॲक्शन होते. हा बॉन्ड ब्रेक होऊन अनहायड्रेटसोबत अशा पद्धतीचा प्रोडक्ट मिळतो. इथून सुरुवात लगेच सोपी गोष्ट क्लेमन्सन रिडक्शन लक्षात ठेवायचं की जे झिंक मर्क्युरी इन प्रेझन्स ऑफ HCl होतं क्लेमन्सन रिडक्शन ते काय करतं तर कार्बोनिलचं कन्व्हर्जन CH2 मध्ये करतं. कार्बोनिलचं कन्व्हर्जन CH2 मध्ये केल्यानंतर याला परत हीटिंग केली गेली. या ग्रुपला हीटिंग केल्यानंतर हीटिंग आणि H2SO4 वापरला गेला. H2SO4 जो फेनल ब्युटारिक असतो त्याच्यात हीटिंग केल्यानंतर इन प्रेझन्स ऑफ H2SO4 हा H2O ग्रुप बाहेर पडला. इथे बॉन्ड फॉर्मेशन झालं. हा बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर तुमचा परत हा कार्बोनिल ग्रुप काढण्यासाठी क्लेमन्सन रिडक्शन ZnHgHCl त्याच्यापासून तुम्हाला टेट्रालिन मिळाला. हे आणि हे स्ट्रक्चर सेम आणि परत हे स्ट्रक्चर मिळाल्यानंतर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय पाहिजे तर नॅफ्थॅलिन बनवायचं आहे. नॅफ्थॅलिनपर्यंत आपल्याला काही करून पोचायचं आहे. तर मग त्याच्या ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. नॅफ्थॅलिन कशापासून स्टार्ट केलं आपण सक्सिनिक अनहायड्रेटपासून आणि बेन्झिनपासून. तर त्यानंतर मग इथे डिहायड्रोजनेशन झाल्यानंतर 4 हायड्रोजन काढल्यानंतर इन प्रेझन्स ऑफ सेलेनियम अँड हीटिंग वी गेट आवर फायनल प्रोडक्ट दॅट इज नॅफ्थॅलिन इज आवर फायनल प्रोडक्ट. तर हे सगळं हॅवॉर्थ सिंथेसिसबद्दल. तर आपण जे पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहे त्याच्यात आपण स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन अँथ्रासिन किंवा जे पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत त्याच्या स्ट्रक्चर्सबद्दल बोललो. त्यानंतर आपला जो मेन कंपाऊंड आहे नॅफ्थॅलिन त्यानंतर त्याचे पोझिशन कशा पद्धतीने त्याच्या नंबरिंग द्यायची किंवा ग्रीक लेटर्सने आणि नंबर्सने कशा पद्धतीने पोझिशन इंडिकेट करायची ते बघितलं. कुठल्या पोझिशन अल्फा आहेत कुठल्या पोझिशन बीटा आहेत. त्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर कसं ठरवायचं ते आपण नॉमेनक्लेचरची 4-5 एक्झाम्पल्स बघितले. ते 4-5 एक्झाम्पल्स बघितल्यानंतर आपण सुरुवात केली आपल्या हॅवॉर्थ सिंथेसिसला. हॅवॉर्थ सिंथेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिन और प्रिपरेशन ऑफ नॅफ्थॅलिन प्रिपरेशन किंवा स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन हे हॅवॉर्थ सिंथेसिसनेच कन्फर्म होत असतं. ते सुद्धा आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ही रिॲक्शन जरी मोठी वाटत असेल तरी अतिशय सोपी करून सांगितली. ती तुम्हाला समजली असेल असं समजतो. 3-4 वेळा या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या परत लिहून टाका. काही समजलं नसेल तर परत विचारा. या रिॲक्शन्स एवढ्या सोप्या करून सांगितलं यापेक्षा सोपं मला नाही वाटत कोणी करून सांगेन. तरीही कुठली अडचण आली तर विचारा. सगळे रिॲक्शन्स ह्या कागदावर किंवा
तुमच्याकडे सिंपल पाटी जरी असेल ना, पाटी पेन घ्यायची, अजिबात लाजायचं नाही. जरी तुम्ही कॉलेजला आलात तरी पाटी पेन घ्यायची. माझ्याकडे सुद्धा अजूनही पाटी पेन आहे, ज्याच्याने मी स्टडी करत असतो, किंवा रिॲक्शनसाठी अतिशय महत्त्वाची पाटी पेन. आणि त्यावर या सगळ्या रिॲक्शन्स लिहून काढायचे. किंवा जरी तुम्हाला ते ऑकवर्ड वाटत असेल तर सिंपल पेजेस घ्यायचे किंवा नोटबुक घ्यायची, एक पेन घ्यायचा. परत परत त्या रिॲक्शन वाचून समजत नाहीत, त्या तुम्हाला कागदावर लिहाव्याच लागणार आहेत. ते स्ट्रक्चर बघून अतिशय आणि अतिशय इंटरेस्टिंग. बघा, हे असं बघताना ज्यांचं केमिस्ट्री नाही त्यांना अतिशय एकदम खूप छान वाटतं की अशा पद्धतीने एवढे भारी स्ट्रक्चर्स किंवा ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या अतिशय काढायला अतिशय म्हणजे छान वाटत असतं. तर अतिशय सोप्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल. तर अजिबात कुठल्याही प्रकारचं काहीच टेन्शन न घेता ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय फक्त अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा. तुम्हाला सगळं इंटरेस्ट घेऊन शिकायचं, अतिशय लगेच सगळं काही समजेल. तर आपण नेक्स्ट लेक्चरला रिॲक्शन्स ऑफ नॅफ्थॅलिनबद्दल बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.